पद्धतीने सूचना देऊ शकतात। त्यांचं 12वी पर्यंत शिक्षण झालेलं आहे, पुढे सुद्धा ग्रॅज्युएशन असणार, त्यांचं फर्स्ट इयर सेकंड इयर काहीतरी झालेलं आहे। त्या पद्धतीने एक सुशिक्षित नगरसेवक या नात्याने असं कोणी समजू नये की त्या लेडीज आहे आणि लेडीज असल्या कारणाने ते काही बोलू शकणार नाही, काही सांगू शकणार नाहीये। त्यांना सुद्धा व्यवस्थितरित्या शमीमभाई सुद्धा असणारे एक सरकारी अधिकारी होते, त्यांच्या घरामध्ये सुद्धा तो कारभार कशा पद्धतीने आहे तोही सुद्धा नॅचरल पद्धतीने त्या असणाऱ्या सुनबाईमध्ये सुद्धा आलेला आहे। आणि आता या सगळ्या वातावरणात त्याही जरा बऱ्यापैकी परफेक्ट झालेले आहे। ज्या चर्चा होत्या ज्या या होत्या की या शहरासाठी आपल्याला चांगलं करायचे अशी त्यांची एक चांगली उमेद आहे। त्या डमी म्हणून वागण्याचा प्रयत्न 100% करणार नाहीये, त्या कर्तृत्वाने त्या हुशार आहे। आता सुद्धा त्यांना मी बोलायची संधी 2 मिनिटांसाठी देणार आहे, ते तुमच्या संग व्यक्त करतील, त्यावरून तुम्हाला सुद्धा ही एक झाकी आहे और आने वाला समय में बहुत कुछ बाकी है, ही झलक सुद्धा त्या माध्यमातून आपल्याला दिसणार आहे। अधिकचा वेळ न घेता आपल्या सर्वाला खूप खूप असणाऱ्या शुभेच्छा देतो। सर्व सन्माननीय नगरसेवक नगराध्यक्षांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो आणि थांबतो। जो भी आपकी समस्या है हम सब पूरी करेंगे, सब पूरी करेंगे। जो भी आपका काम है नाली का, पानी का, रोड का, सब पूरा करेंगे। समाजाला बरोबर घेऊन जाऊन आपल्याला विकास करायचा आहे, आपल्या भागाचा विकास करायचा आहे। तर जे काय करतील ते यांना करू द्या, पण तुमचे जे काही काम छोटे मोठे असतील, नाली रस्ता, त्यासाठी सुद्धा नाल्याला रस्त्याला पैसे कुठून आणायचे, कसे आणायचे, खूप मोठं टेंशन है। अभी चुन के तो आए मगर नोटा कैसा लाने का, बाजरा कहाँ से कहाँ लाने का, कहाँ खर्चा करने का, इसका बहुत बड़ा टेंशन है। ये काम ऊपर वाला सही अपने को रास्ता बताएगा और पैसा भी आ जाएगा, उसमें कुछ टेंशन लेने का काम नहीं। एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगतो। आणि जे काही आपण शब्द दिले होते की पाण्याचा दानापूर धरणाचा आणि गावातल्या 1 प्रभाग ते 10चा अंडरग्राऊंड नाली, त्यानंतर रस्ता आणि त्यानंतर फिल्टर पाण्याचं हे करण्यासाठी, मग बाकी तुमचे लाईट असतील, नाल्या साफ असतील, मी ज्या कॉलनीत राहतो त्या कॉलनीच्या नाल्या वरून भरून, म्हणजे जेव्हापासून टेंडर निघालं तेव्हापासून आजपर्यंत ती नाली माझ्या आयुष्यात साफ केलेली मी पाहिलेली नाही। म्हणजे या पद्धतीचं काम या शहरामध्ये चालत होतं, पण फोन केला तर आपलाच होता, ऐसा मत होंदो मिर्जा साहब, तर आपला बोलके लोक आपल्या को गाल्या देंगे। त्या पद्धतीने नक्कीच करू। शिवसाहेबाला सुद्धा आता तुम्ही गेले तर तुमच्या वार्डामध्ये या नगरपालिकेचे शिव आणि यांची टीम तुम्हाला बोलवल्याच्या नंतर हे तातडीने तिथे येतील आणि समाजासमोर जे शब्द देतील ते पूर्ण करण्याचं काम करेल। काही पैसे तुम्हाला मिळणारच आहे, आम्ही देऊ का न देऊ राज्य शासन, तुम्हाला तुमचा जे लोकसंख्येच्या आधारावर जो फंड मिळतो तो तुम्हाला मिळणारच आहे। ऐसा कुछ नहीं कि हाथ पसरने का काम और जाके बैठने का काम, बाहर गेट के बाहर वो करने का काम तुमको नहीं पड़ेगा। त्यासाठी नक्कीच शिवसाहेब दखलंदाजी घेतील आणि या शहराला उत्कृष्ट आणि चांगलं पहिल्यापेक्षा नक्कीच करतील। आता पहिला आमचे बाळासाहेब थोरात साहेबाचं पॅनल निवडून आलं, त्यांच्या घरच्या खूप शिकलेले, त्यांनी स्वतः झाडू हातात घेतला, कोणता मतदारसंघ, संगमनेर, आणि सगळं संगमनेर स्वच्छ केलं। आपणही माझे खासदार साहेबापासून झाडू मारत मारत इकडे येऊ आणि आपलं शहर स्वच्छ करण्याचं काम करू, त्याच्यात माझ्या मनाला काही वाईट वाटणार नाहीये, हे सुद्धा त्या निमित्तानं आपल्याला सांगतो। आज सर्वांच्या समोर आपण नगराध्यक्ष समरीन नाज वसीम बेग मिर्झा साहेब यांना चार्ज दिलेला आहे। त्यांचं मनापासून मी पुन्हा एकदा स्वागत करतो की तुम्हाला घाबरायचं काही कारण नाहीये। व्यवस्थितरित्या धैर्य के साथ सबको साथ सबको विकास देण्याचं काम नक्कीच त्या करतील। आणि कोण आया शेर आया, त्या चेहऱ्यावर राजा आता हचवून सांगितलं आम्ही निवडणूक लढली, असे हमारे तरुण तडफदार समीम भाई मिर्झा उर्फ रजनीकांत मी त्यांना म्हणत होतो, असे ते आज शेर झालेले, त्यांनी सर्व समाजाला बरोबर घेऊन चांगला विकास करावा एवढीच विनंती मी आपल्याला करतो। आणि तहे दिल से बहुत कीमती वक्त आपने इस प्रोग्राम को दिया, चार्ज लेने के लिए आप सब मिलने 2 घंटे कम ज़्यादा यहाँ नमाज के बाद से इंतज़ार किया आपने, और ये प्रोग्राम को बहुत अच्छे तरीके से आपने एक, मैं तो 40 साल में 30 साल से देख रहा हूँ, कभी ऐसा
हमने पदभार कभी लिए नहीं, हम भी चुन के आए, पर ऐसा पदभार और ऐसी खुशी और ऐसा जल्लोष और ऐसा लोगों के अंदर उत्साह, मैंने 30 साल का राजकारण में 5 बार चुन के आया हूँ, मैं 25 साल हो गए और 10 साल बीच में वेस्ट चले गए, ऐसे 35 साल में मैंने कभी देखा नहीं। ये आपण ती बातमी दिली नाही, काही नाही, स्वयंभू आले. नाही सर, साहेब ऐकून घ्या ना, आम्ही रोखलो आपल्याला जे आहे ना, मंडप लावला असतं बाहेर. आणि आपली घडी आणि दोन ते तुतरी एक गाडी आणि तुतारी एकत्र आल्या आणि भोकरदन शहरामध्ये बी आपण सगळे एकत्र आले. आम्हाला मान सन्मान दिला, आमचा पदभार इथे ग्रहण झाला. आम्ही ह्या कार्यक्रमाला सगळे जोडले, त्याबद्दल मी मनापासून तुमचा धन्यवाद देतो, तुम्हाला शुक्रिया अदा करता हूँ. और पूरे प्रोग्राम शिवसाहेब प्रशासनचा भी पण मी धन्यवाद देतो आणि शिवसाहेबाला विनंती करतो, ज्या ज्या सेक्शनचे लोक आहेत त्यांना आपण तात्काळ हजर करावं, राहिलेले काम आपण बसून त्यांना सूचना करावं आणि ह्या कामाची गती आपण उद्यापासून चालू करावा अशी आपल्याला विनंती करतो. प्रोग्राम खतम हो गया, प्रोग्राम संपला असं जाहीर करतो. सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. सगळ्यांना विनंती करतो. तीन बेग मिलता, सभी समाज का शुक्रिया अदा करना चाहती हूँ, जो आपने मुझे चुन के दिया, इतना भरोसा किया. हम सब आपका पूरा काम पूरा करेंगे. दानवे साहब, जो हमारे शहर में मुद्दे हैं, विकास के मुद्दे हैं, उसको हम तरीके से पूरा करने की कोशिश करेंगे. ओएस कोण आहे? जा इकडे.